सर एका घरातील किती महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो? कुटुंबातील प्रत्येक विवाहित महिलेला याचा लाभ मिळणार आहे. त्याशिवाय कुटुंबातील एका अविवाहित महिलेला, केवळ एका अविवाहित महिलेला लाभ मिळणार आहे या योजनेचा. अर्ज भरण्यासाठी कोणकोणती कागदपत्र आवश्यक? अर्ज भरण्यासाठी उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसेल तर पिवळं आणि केशरी रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुकची जी झेरॉक्स आहे ती बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्र लागतील. अधिवास प्रमाणपत्र असेल तर ठीक, अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे पुरावे अधिवास प्रमाणपत्राच्या अनुषंगानं लागतील. सर यासाठी अर्ज कुठे मिळेल, भरलेला अर्ज कुठे नेऊन द्यायचा आणि कोणत्या कार्यालयात द्यायचा? यासाठी अर्ज ऑनलाईन पोर्टल आहे, नारी शक्ती दूत नावाचं ऑनलाईन ॲप आहे, अँड्रॉइड ॲप आहे. त्या ॲपवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येईल. शिवाय अंगणवाडी केंद्रावरती याच्या हार्ड कॉपीज ठेवलेल्या आहेत. अंगणवाडी केंद्रावरती हे फॉर्म मिळतील. घरच्या घरी राहून मोबाईल ॲप्लिकेशनवरतून ऑनलाईन अर्ज भरता येऊ शकेल का? हो, घरच्या घरी मोबाईलवरनं ॲप डाउनलोड करून त्याच्यामध्ये वेगवेगळे युजर दिले आहेत. सामान्य महिला असेल, आशा, अंगणवाडी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून हे अर्ज भरता येतील. अर्ज भरणे आणि संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण किती खर्च येणं अपेक्षित आहे? ही पूर्णपणे अर्ज भरण्यासाठी कुठलाही खर्च येणार नाही. ही निःशुल्क योजना आहे आणि कुठलाही अर्ज काही खर्च येणार नाही. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात अर्ज कुठे भरायचे? मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये अर्ज जर हार्ड कॉपी पाहिजे असेल, ऑफलाईन पाहिजे असेल, अंगणवाडी केंद्रामध्ये हे ऑफलाईन अर्ज सध्या उपलब्ध आहेत. जर एखाद्या महिलेचा परराज्यात जन्म झाला असेल आणि ती सध्या महाराष्ट्रात राहत असेल तर त्यांच्यासाठी काय कागदपत्र लागतील? परराज्यातली महिला असेल आणि तिचा इथं महाराष्ट्रामध्ये लग्न झालेलं असेल तर तिच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे अधिवासाचे पुरावे असतील, रेशन कार्डचा पुरावा असेल, जन्मनोंदणी दाखला असेल तर ती कागदपत्र यासाठी लागतील. तर अर्जावर माहेरचं नाव जर ठेवायचं आहे की सासरचं नाव ठेवायचं याबद्दल कन्फ्युजन? अर्जावरती दोन्ही नावासाठी ऑप्शन दिलेले आहेत. विवाहापूर्वीचं नाव आणि विवाहानंतरचं नाव हे दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत आणि त्या अनुषंगानं जी कागदपत्र आहेत ती कागदपत्र सादर करावी लागतील. सर अनेकांचं रेशन कार्ड हे पिवळं किंवा केशरी असेल, त्यांना उत्पन्न दाखला मिळेल. पांढरा रेशन कार्ड जर असेल तर त्यांनी काय करायचं? पांढरं रेशन कार्ड असेल तर त्यांनी 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला आहे, तो घ्यावायचा आहे आणि तो उत्पन्नाचा दाखला सादर करावायचा आहे. तर योजनेचा जो लाभ मिळणार आहे त्यासाठी बँकेचं खातं नवीन उघडणं गरजेचं आहे? नाही, बँकेचं खातं जुनं असेल तरी चालेल. फक्त त्या खात्याशी आधार क्रमांक जो काही आहे तो आधार क्रमांक सीडेड असला पाहिजे. अर्ज भरण्याची मुदत कधीपर्यंत आणि पहिला हप्ता कधी जमा होणार आहे? अर्ज भरण्याची मुदत ही 31 ऑगस्ट आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे आणि 1 जुलैपासूनचा याचा हप्ता मिळणार आहे आणि ज्यावेळेस तालुकास्तरीय समितीच्या बैठका होतील त्यानंतर लगेच हप्ता जमा होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.